नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या नेत्यांमध्ये खुल्या शब्दांचं तणावाचं चित्र दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मान्य करावेत असा इशारा दिला आहे. शेलार म्हणाले की भाजप सावरकरांच्या विचारांचे अन्वय असल्यानं अजित पवारांकडूनही हे विचार स्वीकारणं अपेक्षित आहे. यावर सूरज चव्हाण म्हणाले, भारत संविधानावर चालतो आणि कोणावरही जबरदस्तीने विचार लादता येत नाही. याचबरोबर भाजपचे दुसरे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर 70,000 कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. अजित पवारांनी यावर उत्तर देत सांगितलं की ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यासोबत मी सरकारमध्ये आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका करत अजित पवारांना बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी केली आहे. संतोष धुरी यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करताना सांगितलं की राज ठाकरे यांनी मनसेच्या अनेक जागा हिरवं रक्त असलेल्या गटांना दिल्या आहेत आणि मनसेने ठाकरे गटासमोर पूर्णपणे सरेंडर केला आहे. धुरी यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे गटाने मनसेला अपेक्षित जागा दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर त्यांच्या विद्यमान नगरसेवकांचा फायदा कमी झाला होता किंवा उमेदवार नव्हते अशा जागा मनसेला देण्यात आल्या आहेत. संतोष धुरी यांनी सांगितलं की ठाकरे गटाने मनसेला दिलेल्या जागा वाटपाच्या निर्णयात त्यांना किंवा संदीप देशपांडे यांना चर्चा किंवा उमेदवारीत समावेश दिला गेला नाही. वरून आदेश आल्यानुसार संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोघे किल्ले सरेंडर केले गेले आहेत आणि त्यांना उमेदवारी किंवा जागा वाटपात सहभागी होण्याची परवानगी नाही दिली. धुरी यांच्या मते मनसेला मुंबईतील 52 जागा मिळाल्या असून त्यापैकी फक्त 7 ते 8 जागा निवडून येईल की नाही याची शाश्वती नाही. विशेषतः माहीम, दादर, वरई, शिवडी आणि भांडूप या मराठा वस्ती असलेल्या भागात मनसेला केवळ एका जागेवरच फायदा झाला आहे. लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्याचा निषेध करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर अभिनेता रितेश देशमुख यांना रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर व्हिडिओ शेअर करत रितेश देशमुख म्हणाला की दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र, त्यानं मोजक्या शब्दात सणसणीत उत्तर दिलं आहे. धीरज देशमुख यांनीही वडिलांच्या स्मृती जपत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाढत्या टीकेनंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढलं आहे. मोठ्या नेत्यांमध्ये जोरदार प्रचार सुरू असताना पक्षांतरांचे रंग देखील रंगत आहेत. याच क्रमात माजी महापौर अशोक मुर्तुळक आणि दशरथ पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी या दोघांचा पक्षप्रवेश पार पडला. शिंदे यांनी दोघांचे स्वागत करत भविष्यकालीन वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या. अशोक मुर्तुळक हे मनसेच्या काळात महापौर होते. त्यांनी काही काळ भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण भाजपकडून प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दशरथ पाटील हे शिवसेना फुटण्यापूर्वी महापौर होते आणि त्यांनीही काही काळ भाजपमध्ये राहिले. त्यांचा मुलगा प्रेम पाटील आधीच शिवसेनेत असल्यामुळे त्यांना प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेत उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही माजी महापौरांच्या प्रवेशामुळे नाशिकमधील शिवसेनेची राजकीय ताकद वाढली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तुपलोंडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुन्नवर शेख आणि जनहित कक्षाचे ॲडव्होकेट देवशीष मार्क, प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळ, सचिव सुशांत शेलार, प्रवक्त्या सौ शीतल म्हात्रे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. माँसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांसह अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित प्रभागातील मनसे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवारी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेचे उमेदवार इंदुबाई नागरे यांचा प्रचार वेगळ्या अंदाजात सुरू आहे. निवडणुकीतील सर्वात वयोवृद्ध उमेदवार असलेल्या इंदुबाई नागरे सकाळी पहाटे उठून आपल्या गोठ्यातील गायींची सेवा करतात आणि शेतीची कामे पूर्ण केल्यानंतरच जनतेशी संपर्क साधतात. त्यांची ही आगळ्यावेगळ्या पद्धतीची प्रचारकृती नागरिकांनी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जॉगिंग ट्रॅकवर किंवा घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या इतर उमेदवारांपेक्षा इंदुबाईंचा नैसर्गिक आणि मेहनती दृष्टिकोन अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. शुभम गिल कर्णधार आणि रोहित शर्मा सलामीसाठी मैदानात उतरतील, तर विराट कोहली क्रमांक 3 वर फलंदाजी करणार आहे. उपकर्णधार श्रेयस अय्यर संघात असला तरी त्याचा अंतिम सामन्यांमध्ये समावेश त्याच्या फिटनेसवर अवलंबून राहील. फिनिशरच्या भूमिकेत रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर किंवा नितेश रेड्डी यापैकी एकाला संधी मिळू शकते. टीममध्ये एकमेव फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.